नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर काल आपला व्हिडिओ आला नव्हता, त्याचं कारण सुद्धा तसंच होतं। तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की काल मी व्हिडिओ का अपलोड केला नव्हता। तर 8 तारखेला येत आहे जागतिक महिला दिन। त्यासाठी मला एक खास कामाची ऑफर आली आहे। म्हणजे म्हणूयात की जे काही माझं डेलीचं काम आहे त्यापेक्षा कामाचा लोड थोडासा जास्त आहे। मी 1-2 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं की कामाचा थोडासा लोड वाढेल आणि त्यामुळे आपले व्हिडिओ मे बी येणार नाही किंवा लेट येतील असं सुद्धा सांगितलं होतं। आणि बऱ्यापैकी तुमच्या सर्वांच्या कमेंट असतात स्टिच विथ अश्विनी या आपल्या चॅनलवरती की तुम्ही व्हिडिओ डेली का अपलोड करत नाही। तर काम करण्यासाठी मी कोणती अशी बाई म्हणा किंवा एखादी लेडी म्हणा ठेवलेली नाहीये जी की माझं ब्लाउजचं काम असेल म्हणजेच हुक वगैरे बसवणं हे सर्व करून देईल। मी स्वतः त्या सर्व गोष्टी सुद्धा मी स्वतःच करते, त्यामुळे मला थोडासा वेळ लागतो। माझं असं असतं की त्या कामामध्ये आपल्याला किती परवडतं यापेक्षा आपलं काम पाहून आपल्याला किती जण ॲप्रिशिएट करतात किंवा आपलं कौतुक करतात हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं। त्यामुळे कुठेतरी आपले जे व्हिडिओ आहेत ते कमी येतात किंवा डेली अपलोड होत नाही याचं हे रिझन आहे। पण नक्कीच मी तुम्हाला प्रॉमिस केला आहे की मी डेली व्हिडिओ आपले जो काही क्लासचा असेल तो अपलोड करणारच आहे। पण मला थोडासा वेळ द्या जेणेकरून की हे सर्व जे काम आहे ती मी लगोपाठ करेल आणि व्हिडिओसुद्धा डेली अपलोड करेल। तर हा सर्व सारांश होता आपला व्हिडिओ न येण्याचा। तर मी तुम्हाला सांगत होते की 8 मार्चला आहे जागतिक महिला दिन, त्यामुळे मी जिथे राहते तेथील बाजूचे सोसायटी म्हणजे थोडंसं अंतर आहे एक 5 मिनिटाचं। तर तिथल्या लेडीज आहेत ज्यांनी की एकसारख्या साड्या विकत घेतलेल्या आहेत, जी की आहे गडवाल साडी आणि कल्याणी गडवाल साडी म्हणूयात आपण, कारण की त्याचं फॅब्रिक सुद्धा तसंच आहे। गडवाल पैठणीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार येतात, 1400, 1500, 700, 800, 900 अशा किमती आहेत सर्वांच्या। होलसेलमध्ये त्यांनी सर्वांनी तिथे ऑर्डर दिलेली होती आणि त्यानंतर साडीवरचे जे काही ब्लाऊज आहेत ते माझ्याकडे स्टिच करण्यासाठी आलेले आहेत। याची आयडिया मला सुरुवातीपासूनच होते, कारण की त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं की काही लेडीज आहेत ज्या की तुमच्याकडे ब्लाऊज घेऊन येणार आहेत। प्रत्येकाला तर आपण कंपल्शन करू शकत नाही की तुम्ही इथेच टाका तिथेच टाका। प्रत्येकाचा कम्फर्ट झोन जो आहे ब्लाऊजचा तो वेगवेगळा असतो। कोणाला आता समजा जर नवीन कोणता कस्टमर असेल आणि त्याला माझ्याकडे ब्लाऊज शिवायला जर फोर्स केला तर तो ऑब्व्हियसली टाकणार नाही, कारण की त्याला तेवढा कॉन्फिडन्स नसणार, त्यांनी कधी माझ्याकडे ब्लाऊज शिवलेले नसणार। पण ज्यांनी माझ्याकडे शिवले आहेत त्यांना माझं काम माहीत असणार आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली ते लगेचच माझ्याकडे ब्लाऊज घेऊन आले। पण थोडेसे जे काही नवीन कस्टमर असतात ते काचरतात की ब्लाऊज टाकू का नको, जर बिघडला तर काय होईल। आणि त्यांची काही चुकी नसते, सर्वसामान्य जरी महिला असली तरी सुद्धा तो विचार ती करेलच। 200 रुपये जरी आपल्याला पुढच्याला द्यायचे असतील, 300 द्यायचे असेल तरी सुद्धा आपण तो विचार केलाच पाहिजे, कारण की एकदा ब्लाऊज बिघडला की ती साडी जणू काही कपाटात जी आपण कोंबतो ती परत बाहेर निघतच नाही, कारण की त्याच्यावरचा ब्लाऊज आपल्याला परफेक्ट येत नाही। तुम्ही 300ची साडी घाला, 400ची साडी घाला, पण त्यावरती तुम्ही ब्लाऊज कसा डिझाईन केलाय, कोणत्या पद्धतीने स्टिच केलाय यावरती त्या साडीचा संपूर्ण लुक ठरतो। त्यामुळे थोडंसं विचारपूर्वक ब्लाऊज डिझाईन करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं। काही लेडीज ज्या आहे ना त्या खरंच खूप शांततेत आणि म्हणजे तुम्हाला कसं ब्लाऊज आहे ते सूट होते ते पहा आणि त्यानंतर मग आम्हाला तुम्ही सजेस्ट करा। असे बरेच माझे कस्टमर आहेत जे की सल्ला घेतात थोडाफार की नेमकं कसं स्टिच करूयात, काहीतरी वेगळं आहे का, इतरांपेक्षा वेगळं दिसलं पाहिजे असं काहीसं त्यांचं मत असतं। त्यांना मी ऑब्व्हियसली सजेस्ट करते, पण काही कस्टमर असे सुद्धा आहेत जे की त्यांच्या मतावरती ठाम असतात की अशा पद्धतीनेच ब्लाऊज झाला पाहिजे। त्यांना मी अजिबात गाईड करत बसत नाही, त्यांच्या ज्या काही रिक्वायरमेंट असतात ते लिहून घेते आणि त्यानंतर माझं जसं काम आहे तसं काम मी त्यांना करून देत असते। तर मी तुम्हाला सांगत होते की त्यांनी एकसारख्या साड्या सर्वांनी घेतलेल्या आहेत कल्याणी गडवाल साडी, तर त्याच्यावरचे ब्लाऊज स्टिच करण्यासाठी आलेले आहेत। साडी तर आता माझ्याकडे नाही, पण ब्लाऊज माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी आहे आणि बऱ्यापैकी त्यांच्या सोसायटीमधील 18 ते 19 नंबर असतील ज्यांनी की ही साडी जी आहे ती परचेस केलेली आहे त्यांनी एकसारख्या, आणि कलर सुद्धा सर्वांचे सेम आहेत। बॉर्डर किंवा त्यावरचे डिझाईन वगैरे सर्वच सेम आहे, कलर वगैरे सर्वच एकदम सेम आहे। फक्त त्याच्यावरचे जे ब्लाऊज डिझाईन करायचे ते प्रत्येकाच्या चॉईसनुसार वेगवेगळे आहेत। आता जसं जसं मी स्टिच करेल तसं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच। त्याचबरोबर मी कोणत्या ब्लाऊजला कोणती डिझाईन केलेली आहे ते सुद्धा दाखवेल। फक्त स्लीवचा पॅटर्न त्यांनी सर्वांनी एक कॉमन ठेवला जो की साईडमध्ये इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल। मोस्ट ट्रेंडिंग स्लीव्ज आहे, प्रत्येक जण आता कोणी पैठणीचा सेमी पैठणीचा ब्लाऊज घेऊन आले तर त्यांची रिक्वायरमेंट तीच असते। शिवल्यानंतर सर्व ब्लाऊज जे आहे मी ते तुमच्याबरोबर शेअर करेलच, पण 2 ब्लॉगमध्ये करेल, कारण की जी काही रिक्वायरमेंट आहे कस्टमरची ती मला 3 दिवसामध्ये कंप्लीट करायची आहे। आज मी जेव्हा व्हिडिओ शूट करते तेव्हा आहे आज बुधवार, उद्या गुरुवार आणि शुक्रवारी मला त्यांना ब्लाऊज द्यायचे आणि 1-2 राहिले तर शनिवारी सकाळी सुद्धा मी त्यांना देईल। पण आता माझं काम झालं आहे घाई गडबडीचं, त्यामुळे मला ब्लाऊज जे आहे ते संध्याकाळी शिवायला थोडंसं अनपॉसिबल होईल मला असं वाटतंय, कारण की जे काही ब्लाऊजचे कलर आहेत ना ते डार्क आहेत। आता मी तुम्हाला ब्लाऊज सुद्धा दाखवते, त्यामुळे काय होईल की शिवायला थोडासा मला रात्रीचा त्रास होईल, त्यामुळे दिवसा मला काम करावं लागेल। आणि आपण म्हणतो ना एखादं काम आपण करायला ज्यावेळेस उत्साहात करतो ना, मला उत्साह यासाठी आहे की ज्यावेळेस ह्या सर्व लेडीज मी शिवलेल्या
शिवलेले ब्लाऊज वेअर करतील आणि त्यावेळेस त्यांचे जे काही फोटोज वगैरे असतील त्यामध्ये आपण शिवलेले ब्लाऊज समोरच्याने घातलेत ते मला पाहायला भेटतील, याचाच मला खरंच खूप आनंद आहे. आणि काहीतरी आपण केल्यानंतर समोरचा ज्यावेळेस प्रेझेंटेबल त्या गोष्टीमध्ये दिसतो आपल्याला त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं. तर मला जर फोटोज वगैरे जर त्यांचे भेटले आणि त्यांची परमिशन घेऊन जर त्यांनी शेअर करायला जर मला सांगितलं तरच मी करेल, अदरवाईज मी कुठे फोटोज वगैरे शेअर करणार नाही. पण ब्लाऊजच्या ज्या काही डिझाईन आहेत त्या सर्व मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे, ती कशा पद्धतीने स्टिच वगैरे केल्यात. प्रत्येकाने त्याच्या सोयीनुसार त्याच्या आवडीनुसार किंवा त्याच्या बजेटनुसार त्यांनी त्यांचं सांगितलेलं आहे. आता एवढी सगळी मोठी ऑर्डर आहे, 2 ते 3 दिवस मला लागतील. म्हणजे 1 दिवसाला जर ब्लाऊज शिवायचं म्हणलं तर 5 ब्लाऊज मला दिवसाचे कंप्लीट करावे लागतील. या व्यतिरिक्त माझं जे काही आधीचं काम आहे ते सुद्धा मला त्याच्यामध्ये घुसमटवायचं आहे आणि ते काम सुद्धा मला करायचं आहे. तर ते सुद्धा साईड बाय साईड चालणार आहे. त्यानंतर मग थोडंसं काय होईल, फक्त झोप मला जराशी कमी करावी लागेल, संध्याकाळची झोप जी आहे ती, तेव्हा ही ब्लाऊजची जी काही ऑर्डर आहे ती कंप्लीट होईल. तर असा सर्व सीन आहे. त्यामुळे काल व्हिडिओ आला नाही कारण की कटिंग वगैरे सर्वच मला करायचं होतं आणि त्यामध्ये आज मी लवकर उठले होते, 5:15 वाजता उठले होते. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले, 5:30ला येऊन बसले. माझा जो काही आधीचा ब्लाऊज कट केलेला होता तो स्टिच केला आणि त्यानंतर जी लाईट गेली ती आलीच नाही. त्यानंतर सकाळी मी यांना टिफिन बनवला नव्हता कारण मी यांना सांगितलं की तुम्ही दुपारच्या वेळी जेवायला या, जेणेकरून की मला हे सर्व काम पेपर कटिंगचं वगैरे करता येईल. आणि ते दुपारचे जेवण करायला आले पण तोपर्यंत सुद्धा लाईट आलेली नव्हती. माझी आंघोळ वगैरे सर्वच राहिलेलं होतं, त्यामुळे काम असं लेट होत चाललंय आणि आता वाजले दुपारचे 1:15. त्यामुळे आता मी कामाचा स्पीड घेणार आहे. जर थोडंफार शूट केलं तर तुम्हाला दाखवेल, अदरवाईज मग आपले जे काही ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग किंवा शिवतानी वगैरे ह्या सर्वच क्लिप तुम्हाला पाहायला भेटतील. आणि मला असं वाटतं की एक छान त्यांनी कल्पना म्हणा, आयडिया म्हणा, एक डिसाईड केली. खूप वेळा काय होतं माहिती का, कुठेतरी म्हणजे जास्त लेडीज एका सोसायटीमध्ये राहत असेल तर मतभेद होतात. पण असं न करता त्यांनी सर्वांनी एक, कारण प्रत्येकाचं मत जुळवणं खूप डिफरंट आहे. कोणीतरी प्रतिनिधित्व करून ते काम करावं लागतं, कोणीतरी पुढाकारपणा घेऊन ते काम करावं लागतं. पण त्यांनी ठरवलं आणि अशा 18 ते 19 साड्या ज्या आहेत त्यांनी एकसारख्या घेतल्या. आणि त्यानंतर मग ज्यांनी शिवले ते तर माझ्याकडे येतीलच, म्हणजे सुरुवातीला ज्यांनी शिवले, पण ज्यांनी माझ्याकडे अजून शिवलं नाही त्यांना कन्व्हिन्स करून घेऊन येणं ही सुद्धा खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण की प्रत्येकजण कन्व्हिन्स होईल असंही नाही. बऱ्यापैकी काही लेडीजने दुसरीकडे टाकले, पण ज्यांनी माझ्याकडे शिवलं होतं त्यांनी अजून बाकीच्या ज्या काही लेडीज आहेत त्यांचे सुद्धा ब्लाऊज घेऊन आले. तर खरंच आपलं काम जर चांगलं असेल ना तर मला असं वाटतं 2 पैसे कमी भेटले तरी चालतील, पण आपल्या कामाची कोणतरीच म्हणजे वाह केली पाहिजे असं मला वाटतं. तर चला, खूप सारे कष्ट तर असतातच, पण त्यासोबत आपल्याला कोणीतरी आपल्या कामासाठी ओळख आपली निर्माण होणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे. तर खूप झाल्या गप्पा. तर जागतिक महिला दिनाच्या आज मी तुम्हाला शुभेच्छाच देते एक प्रकारच्या, कारण की काय होईल त्यावेळेस व्हिडिओ येईल का नाही मला माहीत नाही. आणि आपण सर्व ज्या लेडीज आहेत एकच मी मेसेज देईल जागतिक महिला दिनानिमित्त. आता 8 तारखेला मी कम्युनिटी पोस्टद्वारे तर टाकेलच, पण मी एकच सांगेल की तुम्ही परावलंबी न होता स्वावलंबी व्हा. जेवढं तुम्हाला स्वतः इंडिपेंडंट होता येईल ना तेवढं व्हा, जेणेकरून की तुमची छोटी मोठी जी काही गरज असेल ना ती पूर्ण होईल. आणि जर तुमच्या काही शौक असतील किंवा राहिलेला आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची इच्छा होत असेल तर तेवढे पैसे तर तुमच्याकडे असायलाच हवे, तेवढे तुम्ही कमवलंच पाहिजे. कोणताही छोटा बिझनेस करा, घरातून करा, बाहेरून करा. काही लेडीज तर इतके जास्त छान वर्क करतात किंवा काहीच करत नाही असं सुद्धा आहे. तर प्रत्येकाची इच्छा असते त्याच्यानुसार त्यांनी काम करायचं, पण थोडेफार पैसे कमवा जेणेकरून की तुम्हाला दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागणार नाही. तर हाच मी संदेश देईन आणि हेच मला महत्त्वाचं वाटतं प्रत्येक लेडीसाठी, कारण की एज्युकेशन बरोबरच तुम्ही स्वतः किती कमवताय आणि स्वतःचे किती शौक पूर्ण करताय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर चला, आता जे काही ब्लाऊज आहेत ते मी तुम्हाला दाखवते, एक ओव्हरलुक देते की कसं कटिंग वगैरे केले. ज्यांचं केलं त्यांचं दाखवते, अदरवाईज फक्त एक ब्लाऊजचं फॅब्रिक मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने त्यांनी जी काही गडवाल साडी आहे त्याचा ब्लाऊज असणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. जी काही साडी आहे त्याच्यावरचा ब्लाऊज पीस कशा पद्धतीचा आहे तो मी तुम्हाला दाखवते आणि यावरती कोणकोणत्या डिझाईन मी शिवणार आहे ते ब्लाऊज सुद्धा तुम्हाला पुढे पाहायला भेटतीलच. आज जेवढे शिवून होतील तेवढे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, नाहीतर कंबाईन सर्व एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. तर अशा पद्धतीचा जो काही ब्लाऊज पीस आहे ना तो आहे. गडवाल साडी ही अशी साडी ना जिचा तुम्ही अनारकली मोठा ड्रेस जरी शिवला ना तरी सुद्धा खूप सुंदर दिसेल. म्हणजे साडी जिथपर्यंत तुम्हाला घालायची तिथपर्यंत 4 ते 5 वेळा तुम्ही घातल्यानंतर ड्रेस शिवला तरी खूप सोबर दिसेल, मला असं वाटतंय. आणि साडीचा जो काही कलर आहे ना तो अशा पद्धतीचा आहे. कॉम्बिनेशन ओव्हरऑल छान आहे आणि जी काही गडवाल साडी आहे ना ती खूप दिवसापासून ट्रेंडिंगमध्ये आहे. अजून काही ट्रेंड वगैरे गेलेला नाही. जे काही पारंपरिक सण असतील, आपला गुढीपाडवा म्हणा किंवा बाकीचे सण असतील त्यावेळेस सुद्धा घातली तरी चालेल. तर त्यांनी ऑफलाईनच घेतलेली शॉपमध्ये, त्यामुळे लिंक वगैरे तर मला काही माहीत नाही आहे. पण छान आहे, बॉर्डर वगैरे सुद्धा सिम्पल आणि एकदम छान वाटते, जास्त ब्रॉड पण नाही. जेव्हा साडीची बॉर्डर जी आहे ना ती ब्रॉड असते ना त्यावेळेस ब्लाऊजची जी किनार असते ना ती छोटी असते ना तरी सुद्धा ब्लाऊजला लुक चांगला येतो. ब्लाऊजची जी काही स्लीवची डिझाईन आहे ती तर मी तुम्हाला सांगितलीच की कशा पद्धतीने त्यांना स्टिच करायचे. तर असं असणार आहे ब्लाऊज पीस.
आणि आता किती ब्लाऊज स्टिच करायचे ते मी तुम्हाला खाली दाखवतेच। जो काही अस्तरचा संपूर्ण बंडल असतो 450 रुपयाचा 20 मीटरचा, तो मी संपूर्ण घेऊन आले, जेणेकरून की कमी पडायला नको। बाईचं डिझाईन म्हटलं ना तर 1.25 मीटर जो काही कपडा असतो अस्तरचा तो लागतो, तर ते सुद्धा पाहून सर्व गोष्टी कराव्या लागतात, कारण की मग मला सुद्धा परवडलं पाहिजे। आता त्यांचे जे काही ब्लाऊज आहे त्यांचे सर्व एका सोसायटीमध्ये आहे, त्यामुळे थोडेफार कमी पैसे सुद्धा त्यांना करावे लागतील। आणि चला मी म्हणते की जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना माझ्याकडून एक बोनस आपण म्हणूयात, की ज्यांनी अशी काहीतरी कल्पना सुचून काहीतरी करायचं ठरवलं, की आपण सर्व जे काही रोजचं काम असेल आपलं धावपळीचं, कपडे भांडी त्यानंतर बाकीचं इतर सारे कामं, यामधून थोडा तो एक दिवस त्या एन्जॉय करतील, एकसारख्या साड्या घालून गप्पा मारून काहीतरी स्नॅक वगैरे खाऊन असं त्यांचा दिवस घालवतील। तर चला आपल्याकडून एक छोटीशी, जास्त नाही, जेवढं मला परवडेल तेवढंच मी त्यांना कमी करेल, अदरवाईज नाही करणार, कारण की यात सुद्धा बराच कष्ट आहे आणि मी सुद्धा एक महिलाच आहे, तर असं आहे। तर चला आता बाकीचे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचे आहे आणि त्यानंतर मग कसं रुटीन होते ते तुमच्याबरोबर शेअर करते। तर हे सर्व जे ब्लाऊज दिसत आहे तुम्हाला, तर त्याच्यानुसार मी त्यांचं कटिंग वगैरे सर्व करून ठेवले। बाकीचे ब्लाऊज काही जे आहेत ते टेबलमध्ये ठेवले, जेणेकरून की ज्यांचे लेट द्यायचे त्यांचे थोडेसे उशिरा दिले तरी चालतील, पण जे काल घेऊन आले होते त्यांचं कटिंग वगैरे मी केले। बॅक साईड वगैरे काहीच कट केले नाही, स्लीव्ज पण कट केलेला नाही, फक्त जी काही फ्रंट साईड आहे तीच कट केली, बाकी काहीच कट केलेलं नाही। त्यांच्या मापाचे ब्लाऊज सोबत ठेवलात, याबरोबर त्यांचं बॉडीवरचं मेजरमेंटसुद्धा ठेवलेत, कारण की बरेच नवीन कस्टमर आहेत आणि जे जुने आहेत त्यांची मापं तर मला ऑलरेडी माहितीच आहे। जो काही अस्तरचा बंडल तुम्हाला दिसतोय तो संपूर्ण बंडल मी 450 रुपयाचा घेऊन आले। धागा फक्त मला एकच मॅचिंग भेटला, त्यामध्ये ना धागेच नव्हते। आता इथे जे काही लोकल शॉप असेल त्यामध्ये जाऊन मला पाहावं लागेल। बाकी हे सर्व जे ब्लाऊज आहेत आता मी पटपट कटिंग करून ठेवणार आहे सगळ्यांचं आणि त्यानंतर मग शिवायला सुरुवात करेल। आज 4 ब्लाऊजचं टार्गेट आहे, पाहूयात किती होत आहेत आणि किती नाही ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेल। तर चला आता मी करते माझ्या कामाला सुरुवात। ब्लाऊजसाठी जे अस्तर लागणार होतं त्याचा मी संपूर्ण तागा घेऊन आले होते कॉटनमधला, पण त्याला प्रेस करायला मला थोडंसं अवघड जात होतं, कारण की सिंगल जर 1 मीटरचा कपडा आपण बाजूला काढला तर प्रेस करायला सोपं जातं, पण हे सर्व रोलमध्ये होतं त्यामुळे मी त्याला प्रेस केलं नाही। अस्तर सुरुवातीला थोडंसं प्रेस केलं एका ब्लाऊजसाठी आणि त्यानंतर मग जो काही तागा होता तो संपूर्ण खाली ठेवला। फक्त जे ब्लाऊज मला स्टिच करायचे होते 4 त्यांना प्रेस करून घेतला आणि त्यानंतर मग जेव्हा मी अस्तर कट करेल त्यावेळेस मग त्याला प्रेस करत होते, कट झाल्यानंतर म्हणजे प्रॉपर असं कट होईल। ब्लाऊजचा जो काही कपडा होता तो थोडासा थिन होता, त्यामुळे अस्तर जे होतं त्याला जे काही बाइंडिंग आपण म्हणू शकतो, एक सपोर्ट जो काही ब्लाऊज पीस आहे त्याला तो व्यवस्थित पाहिजे, तेव्हाच ब्लाऊजचं फिनिशिंग जे आहे ते चांगलं दिसेल। त्यासाठी ब्लाऊजला एकदम मी अशी कडक प्रेस करून घेतला आणि त्यानंतर मग ब्लाऊज पीस जो होता तो सिंपल एकदम प्रेस केला, जेणेकरून की चांगलं व्यवस्थित फिनिशिंग यावं यासाठी। आता सुरुवातीला ब्लाऊज पीस कट न करता मी जे काही अस्तर होते ते कट केले। जर एकाच कस्टमरचे सर्व ब्लाऊज पीस असले तर आपलं जे काही अस्तर आहे ते मी सोबत कट करते, म्हणजे 3 ब्लाऊज असेल तर 3 अस्तर सोबत कट करते आणि त्यानंतर मग ब्लाऊज पीस वेगवेगळे कट करून घेते। पण आता हे सर्व जे ब्लाऊज होते ते वेगवेगळ्या कस्टमरचे होते, त्यामुळे वेगवेगळं कटिंग सर्वांना पाहिजे होतं। फक्त स्लीवची जी डिझाईन आहे तीच सर्वांनी कॉमन ठेवली होती, नाहीतर बॅकची डिझाईन किंवा फ्रंट गळ्याची डिझाईन ही सर्वांनीच त्यांच्या आवडीनुसार सांगितली होती, त्यामुळे त्या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत होते। जो निळ्या कलरचा कपडा दिसतो तो पॅचवर्कसाठी दिला होता, पण कोणी पॅचवर्क सांगितलेलं नाही आणि मला असं वाटतं की ह्या कलरवरती पॅचवर्कसुद्धा एवढं व्यवस्थित दिसलं नसतं, त्यामुळे कोणी एवढं जास्तीचं काही डोकं लावून सांगितलंच नाही की अशा प्रकारचं पॅचवर्क वगैरे करा। फक्त त्यांना जे आहे पोटली बटन त्या कलरचे पाहिजे होते, तर ते डिझाईनसुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते। जेव्हा मी ब्लाऊज पीस कट केला त्यावेळेस जे काही कॉर्नर्स असतील ब्लाऊजचे त्यांना असे रोल पडत होते, कारण की कॉटन जो आहे तो थोडासा मिक्स कॉटन होता, त्यामुळे तर फिनिशिंगचं मला थोडंसं वाटत होतं, पण नंतर ज्यावेळेस ब्लाऊज तयार झाले त्यावेळेस खूप सुंदर झाले होते आणि असं काही वाटलं नाही। नंतर फक्त कट केल्यावरती मी परत प्रेस करून पाहिलं तरीसुद्धा असं रोल झाल्यासारखं होतं, तर मे बी कपड्याचा प्रॉब्लेम असू शकतो, कारण की सेमी पैठणीचा कपडा असेल तर शक्यतो प्रॉब्लेम येत नाही, पण ह्या कपड्याला जरासा तो प्रॉब्लेम मला जाणवला। फक्त 2 ब्लाऊज मी कट केलेत आणि ते 2च स्टिच करणार आहे, तर मी विचार केला की पहिले 2 कट करून पाहूयात आणि त्यानंतर मग जसं कट केले ना तसं ह्या ब्लाऊजला जे आहेत ना हे असे रोल झाल्यासारखं होते, म्हणजे हे जे कॉटन आहे ना ते थोडंसं त्याच्यामध्ये क्रेप मिक्स आहे, मला असं वाटतंय प्युअर कॉटन तर नाही, ही म्हणजे पैठणी नाही, थोडक्यात साडीच आहे, गडवाल कल्याणी गडवाल साडी, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं। जर पैठणी वगैरे असेल ना तर असं रोल होत नाही कधी पैठणीचं, सेमी पैठणी असलं तरीसुद्धा, पण याचं थोडंसं फॅब्रिक आहे ना थिन वाटतंय असं। साडीच्या बाबतीत तर असं वाटलं नाही बरं का, साडी मी तुम्हाला पुढे दाखवतेच नेमकी कशा प्रकारची आहे, पण ब्लाऊजच्या बाबतीत असं झालंय। तर प्रेस मी ऑलरेडीच केलं होतं अस्तर वगैरे, पण तरीसुद्धा असा प्रॉब्लेम येतोय, मग नेमकं आता काय करावं। कट केल्यानंतर पण मी परत प्रेस करून पाहिलं की कट केल्यामुळे होते की काय, पण तरीसुद्धा काही ते स्ट्रेट राहतच नाही आहे, मे बी फॅब्रिकचाच प्रॉब्लेम असेल।
पाहूयात आता संपूर्ण ब्लाऊज स्टिच करते आणि कपडेसुद्धा चेंज करून घेतलेत, कारण की कम्फर्टेबल कपड्यांमध्ये कोणतंही आवडीचं काम करणं मी जास्त प्रेफर करते. जो मी ड्रेस कुर्ता आधी घातला होता ना, तो खूप जाड आहे कपडा असा आणि थोडंसं चिकनकारी असल्यामुळे काय होते, तो टोचतो आहे अंगाला. त्यामुळे मग मी ते काढून टाकलं आणि जे काही माझे कम्फर्टेबल नाईटचे कपडे असतात ते घातलेत व्यवस्थित आणि आता स्टिच करायला बसले. तर चला, आता वाजलेले आहेत म्हणजे 4ला 10 मिनटं कमी आहेत. त्यानंतर मग मी कंटिन्यू स्टिचिंग करणार आहे. माझं कपड्यांचं कामसुद्धा राहिले, म्हणजे कपडेसुद्धा वॉश करायचे. जे काही जेवण केलं होतं त्याचा कुकर वगैरे तो सुद्धा वॉश करायचा राहिला. बाकीचे कामं पण राहिलेत आणि दूध गरम करायला सुद्धा विसरले होते. रात्रीचं दूध पण गरम करायचं आहे, ते सुद्धा मी गरम करायला ठेवले. आणि सोबत साईड बाय साईड आता मला चहासुद्धा बनवणार आहे, कारण की एवढं लोडिंगचं काम करायचं म्हणजे हेडॅकचं पूर्ण काम आहे. तर चला, आता दूध गरम करायला ठेवले. पहिला चहा बनवते, चहा घेते, फ्रेश होते आणि त्यानंतर मग परत शिवायला बसते. तेव्हा कुठेतरी मला एनर्जी येईन चहा घेतल्यानंतर असं वाटतंय. जेव्हा पण आपण असे पैठणीवरचे किंवा सेमी पैठणीवरचे ब्लाऊज जर स्टिच करायचे असतील, कॉटनच्या साड्या असतील, तर त्यावेळेस आपल्याला डिझाईन करायला खूप जास्त ऑप्शन असतात. पण जॉर्जेट, मार्बल किंवा लिनेनच्या वगैरे साड्या असेल तर त्यामध्ये ऑप्शन खूपच कमी असतात. अशा वेळेस मग नेमकं कोणतं डिझाईन द्यायचं हे पण कळत नाही. काही कस्टमर होते ज्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या याच्यानुसार करा, आणि काहींचं जे होतं ते फिक्स होतं की सांगितल्याप्रमाणे डिझाईन करा. चहा मी सोबतच बनवून घेतला आणि आता स्टिच करायला बसले. जे काही ब्लाऊजच्या डिझाईन असतील त्याचा संपूर्ण मी एक व्लॉग बनवेल. त्यामध्ये सगळ्या जे काही ब्लाऊज असतील त्यांचे डिझाईन तुम्हाला दाखवेल की कोणत्या ब्लाऊजचं कोणत्या पद्धतीने मी डिझाईन केलेलं आहे, म्हणजे एक जनरल आयडिया येऊन जाईल. काही दिवसांपूर्वी गडवाल पैठणी जी आहे ती खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होती आणि त्यामुळे मला सुद्धा वाटायचं की ती साडी घेऊन एक आता छान असा वन पीस स्टिच करूया, पण काही पॉसिबल झालं नाही. जर केला तर नक्कीच त्याचं कटिंग स्टिचिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवेल. तर फायनली आता रात्रीचे 11:15 11:30 वाजले असतील. त्यावेळेचा हा जो काही आहे तो संपूर्ण पसारा होता. 4 ब्लाऊज कंप्लीट केले. त्यानंतर मग मी बनवला होता खवा, कारण की राम गावाला गेल्यामुळे दूध बऱ्यापैकी उरत आहे. तर असा घट्ट छान असा खवा बनवला आहे. एक 2 ते 3 स्पून एन्जॉय करेल आणि त्यानंतर मग मी झोपणार आहे, कारण की दिवसभर खूप जास्त दगदग झाली. पेपर कटिंग आणि त्यानंतर मग ब्लाऊजचं कटिंग करून स्टिच करायचं होतं. असा संपूर्ण सीन होता. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.